नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गॅप एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण SCBC जो मराठा कास्टसाठी जे कास्ट सर्टिफिकेट जे दिलेलं आहे आणि EWS या दोन्ही कॅटेगरी बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. हे कागदपत्र कोणी काढायचे, हे कुणासाठी लागू होणार आहे याबद्दल आपण संपूर्ण व्हिडिओ पाहू. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून त्याला डॉक्युमेंट बद्दल माहिती भेटणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण SCBC कास्ट बद्दल माहिती पाहू. SCBC हा कास्ट कुणासाठी लागू आहे, कोण्या विद्यार्थ्यासाठी लागू असेल? जे विद्यार्थी मराठा कास्टमध्ये म्हणजे मराठा जातीमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, त्यांची जात ही मराठा आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी SCBC ही कास्ट लागू राहील. त्या विद्यार्थ्यांना SCBC स्वतःची कास्ट काढून घ्यायचे, तरच त्याला त्याचा लाभ घेता येईल. SCBC कास्टसाठी महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये ती लागू करण्यात आलेलं आहे. त्यांना 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. 10% आरक्षण हे खूप मोठं असतं. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचं SCBCचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते काढायचं आहे, जेणेकरून त्याला त्याच्या प्रवेशासाठी किंवा कुठल्याही प्रवेशासाठी त्याला त्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांनी SCBCचं कास्ट काढण्यासाठी आपल्या जवळच्या तहसीलमध्ये जायचं आहे. तिथं त्याची SCBCचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला नॉन क्रिमिनल सुद्धा पण काढायचं आहे, जेणेकरून त्याला त्याचा फायदा होईल. आणि परत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा त्याची करायची आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला काढल्याशिवाय तुम्हाला SCBC कास्टचा लाभ घेता येणार नाही. जे विद्यार्थी आता कुणबी मराठा आहेत, जे कुणबी मराठा जे विद्यार्थी आहेत त्यांना OBCचं कास्ट सर्टिफिकेट मिळतं. कुणबी मराठा ही वेगळी जात आहे. त्या विद्यार्थ्यांना कुणबी मराठासाठी तुम्हाला SCBC हे लागू होणार नाही. ज्याच्या जातीवर म्हणजेच त्याच्या TC वर, निर्गमवर त्याची जुनी जी नोंद आहे 1967च्या पुराव्याची जी जुनी नोंद आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला मराठा कुणबी असं जर लिहिलेलं असेल तर तुम्ही OBC मध्ये येऊ शकता. त्यांना OBCचं कास्ट सर्टिफिकेट, OBCचंच नॉन क्रिमिनल आणि कास्ट व्हॅलिडिटी हे काढता येईल. आणि ज्या विद्यार्थ्याचं कुणबी मराठा जर नसेल, फक्त मराठा म्हणून उल्लेख असेल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना SCBC हे कास्ट काढता येईल. जर त्यांच्याकडे जर ते नसेल तर त्यांना काहीच करता येणार नाही, त्यांना ते काढता येणार नाही. त्यांनी ते पुरावे शोधावे आणि ते सर्टिफिकेट काढून लवकरात लवकर प्रवेशासाठी त्याचे डॉक्युमेंट तयार करावेत. दुसरी गोष्ट आहे आता ते EWS हे मराठा कास्टसाठी लागू आहे का? तर EWS हे मराठा कास्टसाठी लागू नाही, मराठा कास्टसाठी सुद्धा नाही आणि मराठा कुणबी या कास्टसाठी सुद्धा नाही. आता EWS हे कुणाला काढता येईल? EWS हे कोमटी असेल, ब्राह्मण असेल आणि त्याच्यानंतर मुस्लिम आहे. मुस्लिम मध्ये पण काही मुस्लिम असतील, त्याच्यामध्ये बऱ्याच मुस्लिमचे समाज हा OBC मध्ये सुद्धा आहे. ज्यांना कुठलंही आरक्षण जातीवरचं नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना EWS हे सर्टिफिकेट काढता येईल. त्यामध्ये तुमचं लिंगायत कास्ट सुद्धा येईल, लिंगायत येईल, ब्राह्मण येईल, कोमटी येईल आणि त्याच्यानंतर मुस्लिम येईल. ज्या विद्यार्थ्याला कुठलंही आरक्षण नाही जातीवरचं, जे महाराष्ट्र सरकारनं दिलेलं नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना EWSचं सर्टिफिकेट काढता येईल. त्याला कुठलंही कास्टचं सर्टिफिकेट काढायची गरज नाही. EWS सर्टिफिकेट काढल्यानंतर त्याला त्या प्रवेशासाठी त्याचा पूर्ण डॉक्युमेंट तपासणी करून त्याला प्रवेशासाठी भेटलं जाईल. EWS साठी सुद्धा तुम्हाला 10% आरक्षण आहे. ते तुम्हाला माही सेवा केंद्रामध्येच किंवा तहसीलकडूनच ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांना जातीवरचं आरक्षण नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांनी EWSचं सर्टिफिकेट काढून घ्यावं, जेणेकरून त्याला त्या ऍडमिशनसाठी फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट काढणार नाहीत, त्याला कुठेही कास्टमधून अप्लाय करता येणार नाही. त्यांना सरळ सरळ ओपन मधून म्हणजेच कॅटेगरी ओपन मधून त्याला फॉर्म भरता येईल. त्यामुळे त्याला कुठलंही आरक्षण भेटणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना आरक्षणाचा लाभ घेता येते, त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपलं कास्ट सर्टिफिकेट किंवा जे बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत ते सर्व काढून ऍडमिशनसाठी तयार राहावेत, जेणेकरून त्याला त्याच्या ऍडमिशनचा फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी शेअर करायला विसरू नका. तुमच्यासारखे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांना डॉक्युमेंटचं कन्फ्युजन आहे, कुठला काढायचा, कसा काढायचा ते माहिती नाही. त्यामुळे आपण एक छोटासा व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे त्याला सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या खाली दिलेल्या लिंकमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. जर काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली कॉमेंट्समध्ये सुद्धा आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.